नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत मॅथमॅटिक्स। त्यातला लेसन नंबर 1 पाहत आहोत, बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री। बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री यामधले आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1 हा या ठिकाणी सॉल्व करत होतो। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1 यातले क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे सॉल्व केलेले आहे। आता पुढील नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत। क्वेश्चन नंबर 3, मॅच द फॉलोइंग। या ठिकाणी खाली ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे, तर या दोघही ग्रुपच्या आपल्याला मॅच करायचे आहे, म्हणजे या ठिकाणी जोड्या लावायच्या आहे। या ग्रुप ए मध्ये डायग्राम दिलेली आणि ग्रुप बी मध्ये त्यांची नावं दिलेली। मी या ठिकाणी या जोड्या लावलेल्या आहेत। तुमच्या नोटबुकमध्ये ह्या जोड्या लावलेल्या नाही आहेत, तर त्या खालीवर दिलेल्या आहेत त्या जोड्या आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत। ग्रुप ए या ठिकाणी डायग्राम दिलेली, या डायग्रामला म्हणता लाईन। त्यानंतर सेकंड डायग्राम दिलेली आहे, या डायग्रामला म्हणता लाईन सेगमेंट। थर्ड डायग्राम आहे त्याला म्हणता प्लेन आणि फोर्थ आहे त्याला म्हणता रे। तर अशा प्रकारे या मॅच द फॉलोइंग क्वेश्चन हा या ठिकाणी कंप्लीट झाला। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, ऑब्झर्व द फिगर बिलो। खाली दिलेली आकृती तिचं ऑब्झर्वेशन करायचं। नेम द पॅरलल लाईन्स, द कॉन्क्रंट लाईन्स अँड द पॉईंट ऑफ द कॉन्क्रन्स इन द फिगर। तर या ठिकाणी आपल्याला खाली ही डायग्राम दिलेली आहे आणि ह्या डायग्रामवरून आपल्याला पॅरलल लाईन्स कोणत्या आहे, कॉन्क्रंट लाईन कोणत्या आहे आणि द पॉईंट्स ऑफ कॉन्क्रन्स ते कोणते ते या ठिकाणी सांगायचे। तर ही एक लाईन आहे, ह्या एका लाईनीवर हे 3 पॉईंट काढलेले, पॉईंट ए, पॉईंट सी, पॉईंट डी। त्यानंतर पॉईंट ए याच्यातून हे 3 रे या ठिकाणी गेलेले आहेत। त्यानंतर पॉईंट सी या ठिकाणी याच्यातून 1 रे गेला आणि पॉईंट डी याच्यातून 2 रे या ठिकाणी गेलेले आहेत। तर अशा प्रकारे या प्रत्येक रेच्या पॉईंटला या ठिकाणी नावं ही या ठिकाणी दिलेली आहे। तर आता आपल्याला या ठिकाणी पॅरलल लाईन्स कोणकोणत्या आहे, तर या ठिकाणी पॅरलल लाईन्स, लाईन बी हा जो पहिला पॉईंट आहे ए, ह्या ए पॉईंटमधून ही जी लाईन गेलेली आहे ही एक लाईन ही आहे पॅरलल लाईन्स, म्हणून हिला म्हणायचं लाईन बी। त्यानंतर लाईन एम आणि लाईन क्यू, तर ह्या तिघही लाईन्स या ठिकाणी पॅरलल लाईन्स आहे। त्यानंतर लाईन ए आणि लाईन पी ह्याही पॅरलल लाईन्स आहे। त्यानंतर सेकंड आहे कॉन्क्रंट लाईन्स। मग कॉन्क्रंट लाईन्स कोणकोणते आहे, तर या ठिकाणी हा जो ए हा पॉईंट आहे, या एका पॉईंटमधून हे 3 रे या ठिकाणी गेलेले आहेत, तर या 3 रेला या ठिकाणी कॉन्क्रंट लाईन असं म्हणतात। मग ह्या ए पॉईंटमधून कॉन्क्रंट लाईन गेलेली आहे, लाईन ए, लाईन बी आणि लाईन सी। त्यानंतर हा जो डी पॉईंट आहे, या डी पॉईंटमधून या 2 लाईन गेलेल्या आहे, लाईन पी आणि लाईन क्यू। या ठिकाणी एका पॉईंटमधून 2 किंवा 2पेक्षा जास्त जर लाईन गेल्या तर त्यांना म्हणता कॉन्क्रंट लाईन्स। म्हणून या ठिकाणी कॉन्क्रंट लाईनची नावं लिहायची, लाईन ए, लाईन बी, लाईन सी, त्यानंतर लाईन पी आणि लाईन क्यू। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी हे ज्या रेषेवरून गेलेले आहे ती रेष आहे लाईन ए डी आणि लाईन ए सी, अशा या ठिकाणी ह्या कॉन्क्रंट लाईन्स आहे। त्यानंतर पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स, पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स, तर या ठिकाणी एका लाईनीवर जे पॉईंट आहेत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे। ह्या लाईनीमध्ये ए, सी आणि डी हे 3 पॉईंट आहे, पण कॉन्क्रंट पॉईंट म्हणजे ज्या एका पॉईंटमधून 2 किंवा 2पेक्षा जास्त रेषा गेला तेच पॉईंट या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे। मग या ए पॉईंटमधून 3 लाईन्स गेल्या आहे आणि डी पॉईंटमधून 2 लाईन्स गेल्या, म्हणून पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स पॉईंट ए आणि पॉईंट डी। पॉईंट सी हा या ठिकाणी येणार नाही, कारण त्यातून फक्त एकच लाईन गेलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी पॅरलल लाईन्स, कॉन्क्रंट लाईन आणि पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।